अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ या मार्गांसाठी 275 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्यानं या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या रेल्वे मार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचं मत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले। त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या देशाचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प नसून प्रगतीच्या वाटा खुल्या करणारा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी सांगितलंय। अर्थसंकल्पामध्ये रेल्वेच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला 15,554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या बजेटमधून विविध नवीन रेल्वे मार्गिका निर्माण केल्या जाणार आहेत। यामुळे महाराष्ट्रातील दळणवळण सुविधा गतिमान होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे। त्यात अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ या मार्गासाठी 275 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्यानं या मार्गाचं काम अधिक जलद गतीनं होणार आहे। या रेल्वे मार्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, अकोला, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, शेगाव, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदे आणि कर्जत त्याचबरोबर बीड मधील केज, परळी, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई तालुक्याला मोठा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला आणि युवा या विकसित भारताच्या 4 स्तंभांना सक्षम करण्यावर देखील भर देण्यात आलाय। लखपती दीदीच्या माध्यमातून देशातील 3 कोटी महिलांचा कौशल्य विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनवलं जाणार आहे। यामुळे हा अर्थसंकल्प अधिक महत्त्वाचा ठरत असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी भरीव तरतूद केल्यामुळे खासदार डॉक्टर सुजय विखेंनी रेल्वे मंत्र्यांसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त केले। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।